तर सीएसओ सुरुवातीला कॉम्पिटेटिव्ह एक्झामद्वारे ते आपलं सिलेक्शन होते मेरिटद्वारे. त्याला 6 महिन्याची एक ट्रेनिंग असते. 6 महिन्यानंतर पुन्हा एक क्वालिफाईंग पोस्टिंग मिळतो आपल्याला आणि ती पोस्टिंग असते सब सेंटरला. 6 महिन्याची जी ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये आपल्याला स्टायपंड मिळतो आणि ती स्टायपंड असते दर महिन्याला 10,000 60,000 रुपये मिळतात. ते सब सेंटरला 10 ते 5 अशा प्रकारची ड्युटी असते. पण इमर्जन्सीमध्ये जसं एएनसी झाली म्हणजे गरोदर माता असेल तर अशा वेळेस इमर्जन्सीच्या वेळेस सुद्धा आपल्याला जाऊन त्यांना मेडिकल फॅसिलिटी पुरवा. इमर्जन्सी मध्ये आपल्याला पुन्हा सेवा द्यावा लागतो. पे स्केल काय आहे? तर 25,000 त्याला 15,000 रुपये इन्सेंटिव्ह मिळत असतो. आणि जसं हिली एरियाज आहे तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं वेगळं 15,000 रुपयाचं त्यांना वेगळं मानधन मिळतो. मिशन सीएसओ 2.0 असं समथिंग एक बुक होती आणि त्याच्यामुळे बेसिक जे कॉन्सेप्ट होते ते भरपूर क्लिअर. तर माझ्या तरी मते मी स्टार्ट केलेली बुक म्हणजे पी.आर. यादव. पी.आर. यादव खूप मला हेल्पफुल ठरली कारण तिथला जो नॉलेज म्हणजे लँग्वेज आहे ती थोडी इझी आहे आणि समजण्यासारखी आहे. टार्गेट हा जी बुक आहे ती खूप मोठी आहे, ती बघूनच मला भीती वाटते. आणि हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. भरपूर लोक टार्गेट आहे वाचतात पण माझ्या तरी मते कुठलीही एकच बुक युज करायला पाहिजे. ते सिरीज लावायची एक वेळ असते. तर माझ्या तरी मध्ये जेव्हा अभ्यास चालू असतो आणि 1 ते 2 ट्रेडिंग आपली झाली त्याच्यानंतरच ते सिरीज लावायला पाहिजे. नर्सिंग म्हणजे माझ्यासाठी तरी खरंच खूप महत्वाचं प्रोफेशन आहे. नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोस. आज आपल्यासोबत कुशल सर बैसारे आहेत. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं गायडन्स हे आपल्याला आज लाभेल. त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीएचओ, डीएमएआर, आरआरबी सारख्या एक्झाम क्लिअर केलेले आहेत आणि त्यांचा संघर्ष आणि त्यांचा प्रयत्न हा आपण याआधीच फर्स्ट पार्ट मध्ये पाहिलेला आहे. तर कुशल सरचे आपण मार्गदर्शन घेऊया आज. धन्यवाद सर. तर सर, तुम्ही सीएचओ मध्ये जॉब केलेला आहे, तर सीएचओचं जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही सांगू शकाल? हो नक्कीच. तर सीएसओ सुरुवातीला कॉम्पिटेटिव्ह एक्झामद्वारे ते आपलं सिलेक्शन होते मेरिटद्वारे. त्याच्यानंतर सिलेक्शन झालं की मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर आपल्याला 6 महिन्याची एक ट्रेनिंग असते. त्या 6 महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं क्लासेस होतात. त्याच्यामध्ये पब्लिक हेल्थ सायन्स असेल, कम्युनिटी हेल्थ असेल आणि त्याच्यानंतर फर्स्ट एड ट्रीटमेंट सोबतच ENT, डेंटल अशा प्रकारचे सब्जेक्ट जे आहेत आपल्या मेडिकलचे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवण्यात येतात. आणि त्याच्यानंतर ते शिकवल्यानंतर आपल्याला 6 महिन्यानंतर पुन्हा एक क्वालिफाईंग एक्झाम ती पास करावं लागतो. ते क्वालिफाईंग एक्झाम मध्ये तीन पेपर असतात आणि त्या तिन्ही पेपरची पुन्हा मग प्रॅक्टिकल एक्झाम होते आणि ती प्रॅक्टिकल एक्झाम पास झाल्यानंतर आपलं पोस्टिंग मिळतो आपल्याला आणि ती पोस्टिंग असते सब सेंटरला. सब सेंटर अंतर्गत 3,000चं पॉप्युलेशन असते. त्या लोकांना आपल्याला मेडिकल सेवा द्यावा लागतो. पण काही वेळा कसं असते म्हणजे जे पब्लिक हेल्थ युनिट आहे किंवा पब्लिक हेल्थ सेंटर आहे त्या पब्लिक हेल्थ सेंटरमध्ये मेडिकल ऑफिसरची कमतरता असते खूप ठिकाणी. जसं मी गडचिरोलीला होतो तर तेव्हा आपल्याला त्या मेडिकल ऑफिसरच्या ठिकाणी ओपीडी काढणं असेल किंवा बाकी मेडिकल ट्रीटमेंट असेल तर ते सेवा आपल्याला द्यावं लागते. सोबतच नॅशनल हेल्थ मिशन आहे, नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत येणारे वेगवेगळे प्रोग्राम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतात. बरोबर आहे. आणि या ट्रेनिंगच्या दरम्यान आपल्याला स्टायपन वगैरे काय मिळतो? हो, 6 महिन्याची जी ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये आपल्याला स्टायपंड मिळतो आणि ती स्टायपंड असते दर महिन्याला 10,000. 10,000. हो, 6 महिन्याच्या ट्रेनिंग म्हणजे 60,000. 60,000 रुपये मिळतात. पण म्हणजे फंडची कमतरता म्हणता येईल किंवा वेगवेगळे काही आर्थिक कारण असतील तर त्याच्यामुळे ते आम्ही जेव्हा ट्रेनिंग करत असतो तर योग्य वेळेवर नव्हते मिळत, तर ते 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी अशा प्रकारे आम्हाला ते मिळायचे. आणि पूर्ण 60,000 तुम्हाला मिळाले का ट्रेनिंग झाल्यानंतर? हो, 60,000 रुपये मिळाले. की तुमचे एक्झाम फीस वगैरे कटून काय? हा, तर त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जेव्हा म्हणजे 6 महिन्याची ट्रेनिंग असायची तर आपल्याला सुरुवातीला ती ट्रेनिंग असते महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स नाशिक अंतर्गत. तर त्याच्यामध्ये 6,000 रुपये समथिंग काहीतरी एनरोलमेंट फीस भरावा लागतो. मग त्याच्यानंतर पुन्हा मग जी एंट्रन्स एक्झाम असते पास करायची तर तिला आपल्याला 20,000 रुपये आणि एक्झाम फीस वेगळी अशा प्रकारचा आपल्याला खर्च करावा लागतो. बरोबर आहे. आणि यामध्ये तुमचा सीएचओ ट्रेनिंग झाल्यानंतरचा जो पिरियड राहते त्याच्यामध्ये तुमच्या शिफ्ट वाईज ड्युटी राहतात की कसं राहते नेमकं? ऍक्च्युली ती आपल्या सब सेंटरला असते. सब सेंटरला 10 ते 5 अशा प्रकारची ड्युटी असते जिथपर्यंत मला माहिती आहे, कारण की माझे मित्र आहेत ते सांगतात की 10 ते 5 पर्यंत ड्युटी असते. पण इमर्जन्सी मध्ये जसं एएनसी झाली म्हणजे गरोदर माता असेल तर अशा वेळेस इमर्जन्सीच्या वेळेस सुद्धा आपल्याला जाऊन त्यांना मेडिकल फॅसिलिटी पुरवा. 10 ते 5 व्यतिरिक्त इमर्जन्सी मध्ये आपल्याला पुन्हा सेवा द्यावाच लागते. हो, द्यावंच. बरोबर आहे. आणि यांचा पे स्केल काय आहे? तर ऍक्च्युली सीएसओचा पे स्केल असतो जेव्हा आपलं पोस्टिंग सब सेंटरला मिळते तर 25,000
त्यांना मानधन मिळतो. हम्म. सोबतच जे नॅशनल हेल्थ मिशनचे वेगवेगळे प्रोग्राम आहेत, म्हणजे एक प्रकारचा टास्क असतो त्यांना 12 ते 13 त्यांना कामं सोपवलेले असतात. ते जर कामं आपले कम्प्लीट केले तर आपल्याला 15,000 रुपये इन्सेंटिव्ह मिळत असतो. बरोबर. आणि जसं हिली एरियाज आहे, हिली एरियाज म्हटलं तर माझा गडचिरोली जिल्हा, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं वेगळं 15,000 रुपयाचं त्यांना वेगळं मानधन मिळतं. तर त्याच्यामध्ये ते मानधन म्हणजे काही लिमिटेड एरियासाठी आहे. जसं गडचिरोली जिल्ह्यात 12 तालुके आहेत आणि ते 12च्या 12 तालुक्याला मिळतात. गोंदिया जिल्ह्याच्या माझ्या माहितीप्रमाणे 4 तालुके, आधी चंद्रपूर सुद्धा येत होतं, पण आता चंद्रपूर हिल एरियापासून वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही डीएमआर ला सुद्धा ड्युटी केलेली आहे. बरोबर. तर डीएमआर चं तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन सांगू शकाल? हो, नक्कीच. डीएमआरचं जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे सगळ्यात आधी त्यांना शिफ्ट वाईज ड्युटी असते. शिफ्ट वाईज ड्युटी म्हणजे 3 शिफ्ट असतात. सकाळी 8 ते 2, त्याच्यानंतर 2 ते 8 आणि रात्रीची पाळी असतो 8 ते 8. तर रात्रीची पाळी केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ऑफ मिळत असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सुट्ट्या मिळत असतात. सेकंड सॅटरडे आहे, फोर्थ सॅटरडे, सोबतच पब्लिक हॉलिडे आहेत आणि त्याच्यानंतर कलेक्टर डिक्लेअर काही सुट्ट्या असतात, जे जिल्हाधिकारीच्या अधिकारांतर्गत येत असतात. तर मला तरी वाटते जनरली आपण जर वार्डमध्ये वगैरे ड्युटी करत असू तर मिनिमम 15 ते 16 महिन्याला ड्युट्या कराव्या लागतात. आणि जर ओटीला असतो तर तिथं नाईट कमी येत असल्यामुळे नाईट ऑफ कमी मिळतो आणि तिथे 18 ते 20 ओटीच्या ठिकाणी ड्युटी बरोबर. करावी. आणि तिथला स्पेस स्केल? आणि डीएमआर ला पे स्केल असतो 35,400 रुपये, जे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत लेवल 13 मध्ये येतो. आणि त्याच्या नंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे अलाउन्सेस असतात, जसं HRA आहे, DA आहे आणि वॉशिंग अलाउन्स, ह्या सगळ्या गोष्टी येत असतात. आणि तर अशा प्रकारे आपल्याला पेमेंट मिळेल. ग्रॉस काय जातो त्याच्या? त्याचं ऍक्च्युली ग्रॉस मी सुरुवातीला जॉईन केलं तर माझ्या माहितीप्रमाणे 65 ते 70च्या दरम्यान येत होतं. बरोबर आहे. तुम्ही स्टार्टिंगला सीएचओ ची ड्युटी केली, त्याच्यानंतर डीएमआर ची एक्झाम देऊन डीएमआर जॉईन केले. तर बरोबर. तुम्हाला असं काय भासलं की सीएचओ सोडून तुम्ही डीएमआर मध्ये आले? तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मी तेच सांगितलं की मला लिमिटेड पॉप्युलेशनसाठी नव्हतं करायचं. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं येत होतं, मला अभ्यास म्हणजे पुन्हा अभ्यास करायचं होतं. तर त्याच्यामुळे एक नेटवर्कचा इश्यू तयार झालेला होता माझ्या मध्ये, आणि कॉम्पिटिशन मला जे पाहिजे होतं ते मला मिळालं नसतं. त्याच्यामुळे मला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली की माझं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन झालं. आणि खरं तर नागपूर सारख्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं, जे भरपूर लोकांचा एक ड्रीम कॉलेज असतो. तर त्याच्यामुळे एक मला उत्साह निर्माण झाला आणि मी डीएमआर जॉईन केली. आणि आता त्यानंतर तुम्ही आरआरबी जॉईन केली, तर आरआरबीचं जॉब डिस्क्रिप्शन सांगू शकाल तुम्ही? हो. तर जे आरआरबीचं जॉब असते तसं सुरुवातीला तर मला वाटलं की जसं डीएमआर ला असतो सुरुवातीला 8 ते 2, 2 ते 8 किंवा 8 ते 8, पण ऍक्च्युली आरआरबीचा जो जॉब शेड्यूल आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे. मॉर्निंगला 7 ते 3 जावं लागतो, त्याच्यानंतर 3 ते 10 असते आणि रात्रीची ड्युटी असते 10 ते 7. आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे नागपूर रेल्वेला 4 दिवस मॉर्निंग असतो, बाकीचे 8 दिवस इव्हनिंग आणि नाईट अशा प्रकारचे त्यांचं जॉब शेड्यूल असतं. बरोबर आहे. 8 दिवस. हा. महिन्याला किती नाईट येतात? महिन्याला जवळपास 10 ते 12 येतात. 10 ते 12 नाईट. आणि नाईट नंतर नाईट ऑफ? नाही, ऍक्च्युली कसं आहे, नाईट ऑफ तिकडे प्रकार नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त महिन्याला 4 सुट्ट्या असतात. बरोबर. म्हणजे संडे. आणि तिथला स्पेस स्केल? स्पेस स्केल तिथलं म्हणजे लेवल 7च्या अंतर्गत येतो आणि त्याचं ग्रेड पे आहे 4,600 रुपीज. पण सेंट्रलला म्हणजे महत्वाचं सांगायचं म्हणजे नर्सिंग अलाउन्स मिळतो आणि वॉशिंग अलाउन्स मिळतो, युनिफॉर्म अलाउन्स हे ऍज कम्पेअर टू स्टेट जास्त आहे. आणि ग्रॉस सॅलरी काय जाते तिथे तुमची? त्याचं ऍक्च्युली ग्रॉस आताच माझ्या मित्रांनी म्हणजे त्यांची सॅलरी झाली तर मला कळलं की जे आउट ऑफ नागपूर आहेत, म्हणजे रेल्वेच्या अंतर्गत एक मेन हॉस्पिटल असतो, सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, आणि त्यांच्याच अंतर्गत येत असतात पब्लिक हेल्थ युनिट. तर जे पब्लिक हेल्थ युनिटला आहेत त्यांचं माझा मित्राचं माझ्या माहितीप्रमाणे 89,000 झालं. तर त्याचा HRA कमी होता, म्हणजे HRA पब्लिक हेल्थ युनिटला 10%, तर सेंट्रल हॉस्पिटलला 20% असतो. तर 89,000 समथिंग त्याचं 89,000 बेसिकल म्हणजे ग्रॉस आलं 89. बरोबर. बरोबर. तर आपण आता चर्चेकडे वळूया की अभ्यास कसा करावा आणि स्टार्टिंगची बिगिनिंग म्हणजे जो बिगिनर आहे, बिगिनरनं अभ्यास कसा करावा. बरोबर आहे. तर जे तुम्ही एका वेळेस सर्व एक्झाम क्लिअर केलं आणि ते सर्व फर्स्ट अटेम्प्ट मध्ये केलं, बरोबर आहे. तर यासाठी तुम्ही तुमचा बेस पाया काय होता, तुमचा अभ्यास कसा करायला पाहिजे? बिलकुल. तर खरं तर सुरुवातीपासून म्हणजे अभ्यासाची सवय तुम्हाला म्हणजे
सुरुवातीला आधी सांगितलं की इंग्लिशचं प्रॉब्लेम होतं. त्याच्यानंतर मी त्या ग्रॅज्युएशन मध्ये तो जो माझी भीती होती ती दूर केलेली होती. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न येत होता मला कॉम्पिटिशनचा. जिथपर्यंत मला कॉम्पिटिशन माहित होतं तर ते एमपीएससी आणि युपीएससी बद्दलच माहित होतं, कारण की माझे मित्र त्या गोष्टीचा अभ्यास करायचे. बरोबर आहे. तर ती त्यांचा तो जिद्द आणि ते त्यांची ती मेहनत बघून म्हणजे भीती जी असायची ती थोडीफार कमी झाली, कारण की मित्र करतायत तर आपण 100% करायलाच पाहिजे आणि करू शकतो. बरोबर आहे. आणि सोबतच माझे काही मित्र होते शुअरटेकचे म्हणता येईल, किंवा मी मल्टिपल ठिकाणी जॉब केलेला असल्यामुळे तर त्यांच्यामध्ये भरपूर लोकांनी ती एक्झाम क्रॅक केलेली होती. तर ते क्रॅक केलेलं असल्यामुळे मग मला पण वाटलं की आपणही करू शकतो, बिकॉज ते पण ह्युमन बिंग आहेत, आपणही आहोत, तर ते करू शकत, आपण का नाही करणार. तर त्याच्यापुढे मग त्या अभ्यासाची सुरुवात झाली. आणि अभ्यास सुरुवातीला मला वाटलं की आपण क्लासेस लावावा, पण मी जेव्हा म्हणजे माझ्या मैत्रिणी जे क्लासेस होते तर ड्युरेशन मला वाटलं की 1 वर्ष लागेल मला, आणि मला लवकरात लवकर जॉब पाहिजे होती. त्याच्यामुळे मी सेल्फ स्टडी हा एक पर्याय निवडला. आणि सेल्फ स्टडीमुळे माझा जो टाइम आहे ते वाचेल. आणि कारण की मला जॉब करूनच अभ्यास करावा लागत होता, आणि प्रत्येक जॉब मी म्हणजे बरोबर. जॉब करूनच अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यामुळे मला स्वतःचा टाइम वाचवायचा होता, म्हणून मग मी सेल्फ स्टडीकडे वळलो. आणि मग तिथून माझी सुरुवात झाली. तर सुरुवातीला मी दिलेली होती एम्स. तर एम्स मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्येच मला 88 पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज मध्ये खूप फरक असतो. तर मला 88 पर्सेंटाईल होता आणि मला रँक होती 7000 सुरुवातीच्या एम्सला. तर मग ते एक चांगलं वाटलं मला, अजून म्हणजे कॉन्फिडन्स लेवल हाय झालं की मी सेल्फ स्टडीने 88 पर्सेंटाईल घेतलेलं आहे, ते बरोबर. इझिली लवकरच होऊन जाईल माझं. बरोबर आहे. मग ते झाल्यानंतर लगेच सीएसओ ची एक्झाम आली. तर सीएसओच्या एक्झामला मग मला ते म्हणजे जो सिलेबस आहे सीएसओचा ऑलरेडी थोडं अभ्यास झालेलं होतं, तर मला वाटलं हे इझी जाईल. बरोबर. मग तेवढं विशेष अभ्यास करायची गरज पडली नाही. पण एक मिशन सीएसओ 2.0 असं समथिंग एक बुक होती, ती ऑनलाईन बघितली मी फ्लिपकार्ट वरून आणि ती बोलवली. आणि त्याच्यामुळे बेसिक जे कॉन्सेप्ट होते ते भरपूर क्लिअर झाले. आणि मला वाटतं मी ती बुक तर 2दाच वाचली आणि एक चांगले मार्क्स घेऊन सीएसओला माझं सिलेक्शन. म्हणजे मिशन सीएचओ ही एक्झाम बुक आहे, हे तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरले. खरंच खूप फायदेशीर ठरले. कारण की आमचा जो पेपर होतो लास्ट इयर 2023 ला झालेला, तो खूप म्हणजे बेसिक कॉन्सेप्टवर होता. आणि तो बेसिक कॉन्सेप्टवर असल्यामुळे मला ती बुक खूप महत्वाची ठरली की बरोबर. पास. आणि तुम्ही नेमकं कुठल्या बुक पासून स्टार्ट केलं? तो बिगिनर आहे त्यानं कुठलं बुक युज करायला हवं? खरं तर आपण बघू तर कॉम्पिटिशन मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं बुक्स मिळत असतात, आणि त्या बुक्स मध्ये पण ऍडव्हर्टाइजमेंट खूप खूप म्हणजे कॉम्पिटिशन आहे. तर माझ्या तरी मते मी स्टार्ट केलेली बुक म्हणजे पी.आर. यादव. पी.आर. यादव खूप मला हेल्पफुल ठरली, कारण तिथला जो नॉलेज म्हणजे लँग्वेज आहे ती थोडी इझी आहे आणि समजण्यासारखी आहे, जेणेकरून आपल्याला पटकन समजून येईल आणि कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आणि बरोबर. त्याच्यामध्येच वेगवेगळ्या प्रकारचे पुन्हा मला टार्गेट आहे पण छान वाटले. टार्गेट हा आहे म्हणजे बुक आहे ती खूप मोठी आहे, ती बघूनच मला भीती वाटली की म्हणजे एवढी मोठी बुक आपण वाचू शकू का, म्हणजे 1 वर्ष तर लागेल अशी भीती होती. आणि तेच कम्पेअर केलं मी पी.आर. यादवला, तर पी.आर. यादव मला थोडं इझी गेली. आणि हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे, आणि भरपूर लोक टार्गेट आहे वाचतात, पण माझ्या तरी मते कुठलीही एकच बुक युज करायला पाहिजे. आणि तिथं कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर मिनिमम म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा बुक वाचतो तर सुरुवातीला हार्ड जातेच, बरोबर. एक रीडिंग थोडी हार्ड जाते, मग दुसरी ती आपल्याला इझी जाते, मग ते इझी गेल्यानंतर मग थर्ड मध्ये आपल्याला ते रिव्हिजनची गरज पडते. बरोबर. तर अशा प्रकारे मला तरी वाटते की प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणारा व्यक्ती की कुठलीही एकच बुक युज करायला पाहिजे, आणि तिथले त्यांनी कॉन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतरच मग दुसऱ्या बुककडे झालं पाहिजे, जेणेकरून त्याचं नॉलेज पुन्हा एक्सप्लोर होईल आणि ते कॉन्सेप्ट पुन्हा फिक्स होऊन जातील. म्हणजे जे पण करायचं आहे ते रिपीटेड करा, ते तुम्हाला ब्रेन मध्ये स्ट्रॉंगली बसून जाईल. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला, की तुम्ही आरआरबी एक्झाम किंवा डीएमआर एक्झाम क्रॅक केली आहे, बरोबर आहे, तर तुम्ही अशी या व्यतिरिक्त काय स्ट्रॅटेजी युज केली की तुमची डीएमआर एक्झाम क्रॅक झाली आणि आरआरबी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक झाली? बिलकुल. तर डीएमआर मध्ये ऍक्च्युली जेव्हा एक्झाम आली तर म्हणजे तेव्हा पण नॉर्सेटचं प्रिपरेशन होतं सीएचओ असताना सुद्धा. तर डीएमआरचा जो सिलेबस होता तो एकदम म्हणजे डिफरंट होता. आणि मी माझ्या माहितीप्रमाणे तर पहिल्यांदाच तसा सिलेबस आलेला आहे. म्हणजे तो सिलेबस कसं होतं, 40% नर्सिंग असेल, त्याच्यानंतर 15% त्याच्यामध्ये मराठी ग्रामर असेल, मग 15% इंग्लिश ग्रामर असेल, आणि मग 15 क्वेश्चन असतील बुद्धिमत्ता आणि गणित असेल. तर मला जेव्हा सिलेबस बघितलं आणि मी मित्रासोबत चर्चा केली, मला आपल्या पेशंटला ग्रामर शिकवायचं नर्सिंग म्हणजे एक मजेशीर आमचं म्हणजे चर्चा झाली.
मग त्याच्यानंतर मग पर्याय नव्हतंच, कारण की काही करू शकत नव्हतं. तर बरोबर. त्याच्यामुळे मग ते सिलेबसकडे वळलो. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे कसं झालं, माझं मराठीचं एज्युकेशन, बरोबर. तर मराठीमुळे असल्यामुळे माझं ग्रामर आधीच स्ट्रॉंग होतं. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर थोडंफार करावं लागलं, कारण की ते विसरून गेलो होतो. आणि मग गणित आणि बुद्धिमत्ता तो पण म्हणजे मी घरी मामाची दुकान होती आणि त्याच्यामुळे गणिताचं म्हणजे हे हिशोब वगैरे बरोबर. व्हायचं. त्यामुळे इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, त्याच्यानंतर सामान्य गणित, ह्या सगळ्या गोष्टी इझी बरोबर. होत्या माझ्यासाठी. बरोबर. आणि नर्सिंग तो ऑलरेडी अभ्यास झालेलाच होतं. तर मला खूप हार्ड नाही गेलं आणि ते खूप अभ्यास करायची गरज नाही पडली. फक्त मला नर्सिंग सोडून ह्या सगळ्या गोष्टी थोडं लक्ष द्यायला लागलं, कारण की ते म्हणजे 5-6 वर्षाचं ड्युरेशन मध्ये ते विसरून गेलेलं होतं. बरोबर. हो. हे तर झालं DMR आणि RRB साठी. आरआरबीचं सुद्धा सिलेबस बघा, म्हणजे कुठलीही एक्झाम असेल, सगळ्यात महत्वाचं असतो आपण सिलेबस. नुसतं म्हणजे अभ्यास करायचं म्हणजे करायचं बरोबर. असं ठरत नाही. तर तिथलं सिलेबस कसं होतं, 70-30चं होतं. 70-30 मध्ये त्यांनी 70% नर्सिंग, 30% 30% अदर Sure. सब्जेक्ट. अदर मध्ये 10 मार्क्स होते जनरल सायन्स आणि जनरल नॉलेजवर. तर बाकी 10 होते इंग्लिश ग्रामर आणि 10 होते मॅथमॅटिक्स. तर अशा प्रकारे होतं. तिथं पण नर्सिंगचं मी म्हणजे जास्त केलंच नाही. जे मला कॉन्सेप्ट थोडंफार डाऊटफुल होते, मी आधी का केलं, म्हणजे सिलेबस माइंडमध्ये फिक्स केलं. त्याच्यानंतर मला प्रॉब्लेमॅटिक वाटलं, म्हणजे फोकस करावं असं, ते 30 मार्कावर. बरोबर. आणि त्याच्यानंतर मी डिवाइड केलं नर्सिंगला. नर्सिंग मध्ये जे माझे कॉन्सेप्ट मला वाटत होतं की मी वाचलंय पण विसरून जाईल, बरोबर. त्या टॉपिकला वेगळं काढलं. आणि नर्सिंगचे फक्त तेच लिमिटेड 10-12 टॉपिक असतील ते, बरोबर. की ते टॉपिक केलं. बाकीचं मग फोकस पुन्हा मग 30% होतं माझं. आणि या व्यतिरिक्त जो तुम्ही अभ्यास केलाच, परंतु अभ्यास करत असताना टेस्ट सिरीज तुमच्यासाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी इम्पॉर्टंट ठरली का? टेस्ट सिरीज सुरुवातीला म्हणजे लावलं मी, जेव्हा सीएसओ असतो तेव्हाच लावलं. तर सुरुवातीला म्हणजे तिथले जे क्वेश्चन यायचे ते खरंच खूप कॉन्सेप्ट क्लिअर करणारे होते. आणि वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा अनुभव, कारण की जे काही मित्रांना विचारतो तर ते म्हणत की टेस्ट सिरीजची आम्हाला गरज नाही पडली. आणि त्यांचं सुद्धा फर्स्ट म्हणजे अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन झालेलं. तर त्याच्यामुळे त्यांना हेल्पफुल नाही पडली, पण मला वाटली की थोडं गरज आहे, कारण की ते रिवाइज करायला मेडिकल म्हणजे वर्ड्स वेगवेगळे असतात, तर ते रिव्हिजन म्हणजे आपले होणं जे क्वेश्चन राहतात ते तुमचे क्लिअर होतात त्यामध्ये. क्लिअर होतात. म्हणजे कसं बघा, एखादा वर्ड्स आहे तर तो वर्ड्स आपल्या डोक्यात म्हणजे फिक्स होत नाही, ते माइंडमध्ये जातच नाही. तर ते वारंवार केल्यानंतरच होतात. तर ते टेस्ट सिरीज त्याच्यासाठी हेल्प राहत होती. म्हणजे टेस्ट सिरीज कसं, सुरुवातीला अभ्यास करायचं, मग टेस्ट सिरीज फॉलो करायचो, मग त्याच्यानंतर तिथं उत्तर बघितल्यानंतर पुन्हा एकदा वाचणं बरोबर. व्हायचं. त्याच्यामुळे हेल्पफुल आहे टेस्ट सिरीज बरोबर. असं मला वाटतं. म्हणजे पण तू- टेस्ट सिरीज लावायची पुन्हा महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज लावायची एक वेळ असते. जनरली आपण अभ्यास करतो ना, टेस्ट सिरीज कधी लावतो माहितीये का, आता पेपर आहे त्याच्या 10-12 दिवसाआधी लावतो. तर ते एक प्रकारचं चुकीचं आहे. त्याची पण एक वैयक्तिक वेळ आहे की टेस्ट सिरीज कधी लावायला पाहिजे. तर माझ्या तरी मध्ये जेव्हा अभ्यास चालू असतो आणि 1 ते 2 ट्रेडिंग आपली झाली, त्याच्यानंतरच टेस्ट सिरीज लावायला पाहिजे. बरोबर आहे. पण आता कसं होतंय, वेगवेगळ्या प्रकारचे आपले ऑनलाईन क्लासेस आहेत, तर ते एक्झाम निघाली की टेस्ट सिरीज लावतात. बरोबर. मग त्याच्यामुळे कसं होतं, म्हणजे स्टुडंटचं की अभ्यास झालेला असतो आणि मग ते टेस्ट सिरीज मध्ये न्यू प्रकारचे क्वेश्चन आहेत. मग बरोबर. तो एक कॉन्फिडन्स जो आहे तो त्याच्यात कमी पडतात टेस्ट सिरीज मध्ये. बरोबर तर कॉन्फिडन्स त्यांचा लो होतो. तर बरोबर. मला तरी वाटते की टेस्ट सिरीज लावायची एक वैयक्तिक वेळ आहे. बरोबर. जेव्हा एक्झाम निघते तेव्हा लावण्यापेक्षा एक्झाम निघायच्या आधी टेस्ट सिरीज स्टार्टिंग लावली. पासून लावायची. बिलकुल. परंतु काय होते, काही काही स्टुडंट कसं राहते की आता मी अभ्यास करत आहो, परंतु अभ्यास करत असताना टेस्ट सिरीज लावली तर हा माझा टाइम वेस्ट जाईल बरोबर. किंवा मला स्कोर येत आहे तर त्यांचा कॉन्फिडन्स कमी होऊन जाते. तर ते त्यावेळेस न लावता एकदमच 10-15 दिवस, कारण की माझा सिलेबस कम्प्लीट व्हायचा आहे, मी आता टेस्ट सिरीज न लावेल, नंतर लावेल. या बिलकुल. कन्सेप्ट तुमचा कसा आहे याबद्दल? म्हणजे तेच सांगितलं की म्हणजे जेव्हा टेस्ट सिरीज लावायला पाहिजे, तर मी जेव्हा एक्झाम यायची म्हणजे नोटिफिकेशन यायची, तर तेव्हा टेस्ट सिरीज कडे दुर्लक्षच करायचो. कारण की टेस्ट सिरीज म्हणजे क्वेश्चन यायचे आणि मला कॉम्पिटिशन मध्ये, मला फ्लो मध्ये जायचं होतं. आणि तर ते एक प्रकारची टेस्ट सिरीज नोटिफिकेशन आल्यानंतर मला ते थोडं अडथळा वाटायचे की हे नको, आता आपलं कॉन्सेप्ट कळत जायला पाहिजे. तर मला तरी वाटते की टेस्ट सिरीज ही नोटिफिकेशनच्या आधीच ठीक आहे, त्याच्यानंतर थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि जर तुम्ही आधीपासून टेस्ट सिरीज असेल तर ते बरोबर. तुम्हाला हेल्पफुल ठरेल. बरोबर आहे. कारण की जेव्हा आपल्याला म्हणजे नोटिफिकेशन नंतर टेस्ट सिरीज लावतो, तर आपला कॉन्फिडन्स कुठेतरी लो होतो आणि ती मार्क्स बघून आपल्याला थोडं भीती वाटायला लागते. आणि एक्झाम म्हटली तर भीती हा एक बरोबर. सगळ्यात मोठा आपला दुश्मन असतो. ऍक्च्युली आपण जेव्हा म्हणता येईल ना, ते सुरुवातीच्या काळात युद्ध व्हायची, तर आपण जेव्हा अभ्यासाला बसतो तोच आपलं युद्ध आहे. आणि पेपरला आपल्याला ते फक्त प्रूव्ह करायचं असते की मी युद्ध जिंकलेलं आहे, बरोबर आहे. असं मला वाटतं.
बरोबर. तर तुम्हाला काय वाटते की ऍज अ बिगिनिंग कधी करायला पाहिजे एंट्रन्स एक्झाम साठी? खरंच कारण की मोस्ट ऑफ दी मुलं ग्रॅज्युएशन झाल्यावर करतात किंवा ग्रॅज्युएशनच्या आधी करायला पाहिजे की ग्रॅज्युएशन नंतर करायला पाहिजे? बिलकुल हा खरंच खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. आणि मी आपल्या जीएमसी नागपूरमध्ये शिकलो ह्या गोष्टीविषयी की खरंच म्हणजे काय म्हणते प्राऊड फील करायला पाहिजे जीएमसी नागपूर बद्दल की सगळे स्टुडंट आज एम्स नागपूरला आहेत जिथपर्यंत मला माहिती आहे. आधी माझ्या माहितीप्रमाणे शॉर्टेकची होते की त्यांनी एम्स मध्ये मॅक्झिमम सिलेक्शन दिलेलं आता जीएमसी नागपूरला. जीएमसी नागपूर, जीएमसी कॉलेज ऑफ नर्सिंग जीएमसी नागपूर. बिलकुल बिलकुल. तर इथे स्टुडंटनी म्हणजे नागपूरला भरपूर लोकांनी सिलेक्शन दिलं आहे. तर त्यांचं त्याबद्दल अभिनंदन. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे हा महत्वाचा क्वेश्चन आहे की आपण अभ्यासाची सुरुवात कशी करायला पाहिजे. तर अभ्यासाची सुरुवात म्हणजे खरं सांगायचं म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आपलं पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर झालेलं असतं. फोर्थ इयरला फक्त विशेष अभ्यास करायची गरज नसते. तर मला तरी वाटते की फोर्थ इयर पासून आपण कॉम्पिटेटिव्हची तयारी चालू करून द्यायला पाहिजे, जेणेकरून फोर्थ इयर संपल्यानंतर आपल्याला म्हणजे ते इझी जाईल आणि फक्त रिव्हिजन करायची वेळ येईल. अशा प्रकारे आपलं टाइम शेड्यूल त्यांनी बनवायला पाहिजे जे येणारे म्हणजे नर्सिंगचे स्टुडंट असतील. बरोबर. तर आणि फोर्थ इयर पासूनच त्यांचा अभ्यास चालू असायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. कारण की मग कसं आहे ते माहितीये का, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक जिम्मेदारी तयार होतो आणि मग आपल्याला व्यक्तिपणे वाटायला लागते की कधीपर्यंत घरच्यांच्या भरोश्यावर राहायचं. बरोबर. तर मग तो एक प्रेशर असतो. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन मध्ये आपलं सिलेक्शन होईल की नाही तो एक प्रकारचा प्रेशर असतो. तर आपण जर फोर्थ इयर पासून स्टार्ट केलं तर एक कॉन्फिडन्स राहील आपल्याकडे. आणि महत्वाचंच आहे कॉन्फिडन्सच, कारण की भीती 100% मला तरी वाटते प्रत्येकाच्या मनातच असतो की कॉम्पिटिशन मध्ये माझं होईल की नाही. तर त्याच्यामुळे ते कॉन्फिडन्स वाढवायचे असेल तर फोर्थ इयर पासूनच करायला लागतं. बरोबर. तुमची हे संघर्षाची स्टोरी ऐकली, आज तुमचं मार्गदर्शन ऐकलं, तर एक लास्ट मेसेज जे नर्सिंगचे ऍस्पिरंट स्टुडंट आहेत त्यांना तुम्ही काय द्याल? अं, खरं तर नर्सिंग म्हणजे माझ्यासाठी तर एक खरंच खूप महत्वाचं प्रोफेशन आहे. आणि या प्रोफेशन मध्ये मला आधी याच्याबद्दल माहिती नव्हती. पण जेव्हा मला कळलं की हा प्रोफेशन काय आहे आणि समाजच्या बद्दल सुद्धा थोडा फार विचार केला तर गावात नर्सिंगला एक खूप कमी दर्जाचं लेखला जातो. आणि मला ती त्या प्रोफेशन बद्दल थोडं काम करून प्रोफेशन बद्दल एक आदर्श निर्माण कसं तयार करता येईल हेच माझा प्रयत्न असेल. आणि येणाऱ्या नर्सिंगच्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा हे सांगणार राहील माझं की नर्सिंगला एक प्रोफेशन म्हणून फक्त पैसा कमवण्याचा मार्ग नाही तर एक प्रकारचं चांगला प्रोफेशन म्हणून त्याच्याबद्दल एक आदर बाळगायला पाहिजे आणि भविष्याची त्यांनी सुरुवात करायला पाहिजे असंच माझं मत आहे. आणि महत्वाचं म्हणजे नर्सिंग म्हणजे एक लिमिटेड नाहीये की फक्त आपण जॉब करून म्हणजे एक स्वतःचं आर्थिक हे करून आपण नर्सिंग सेवा द्यायला पाहिजे. याच्यानंतर सुद्धा नर्सिंग मध्ये खूप सारं करिअर घडवता येतो. तर त्याबद्दल सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांनी म्हणजे माहिती घेऊन त्याबद्दल वाढायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद सर. ठीक आहे.